आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि त्यानिमित्त अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा योगा दिवस साजरा केलेला आहे। या संदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासनं केलेली आहे। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तर जागतिक योग दिनासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात डावीकडे, जास्तीत जास्त डावीकडे, श्वास घेत सोडत हनुवटी कंठ कुपाळ। नागपूरमध्ये यश स्टेडियम या ठिकाणी योग दिवस साजरा होतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले। योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने नागपूरकरही सहभागी झाले। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा योगा केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर मालेगावमध्ये MSG कॉलेजमध्ये ब्रह्मकुमारीज ईश्वरीज विश्वविद्यालयाच्या वतीने हा योग दिन आयोजित करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त वारकरी तालावरती भक्तियोग उपक्रम घेण्यात आलेला आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर स्थानिक नेत्यांसह यावेळेस अनेक मंडळी उपस्थित राहिली। सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती हा योग दिन साजरा करण्यात आला। उजव्या पावलावर डाव्या पावलावर हळू कमरेतनं पाठीच्या कण्यातनं मान सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा मस्तक सरळ वज्रासनामध्ये। योगा दिवस निमित्त उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी आता भव्य योगा प्रात्यक्षिकांचं आयोजन केलेलं होतं। यावेळेस भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित राहिले। सर्वांनी या दरम्यान भगवती नवानी या मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। कोहनियों और स्कंधों को चक्राकार घुमाएं। ये एक चक्र है, इसे एक